नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी दीपाली म्हात्रे. दीपालीस मेजवानीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज बांगड्याचं आपण तिथलं करून बघणार आहोत. तर असे मी छोटे छोटे असे बांगडे आज ताजे मिळाले फ्रेश. तर मी असे स्वच्छ कापून धुवून घेतलेत. आणि हे मी मिरच्या घेतल्यात, ओलं खोबरं घेतले अर्धी वाटी, आणि ही बेडगी मिरची आणि ही तिखट मिरची अशा 4 मिरच्या घेतल्या, 3 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात, आणि हा 1 चमचा मी धणे घेतलेत भाजून. ह्याचं आपण बारीक वाटण करून घेऊ. आणि हे मी लसूण घेतले 10-12 कळ्या बारीक ठेचून, आणि हा एक छोटा कांदा घेतलाय बारीक कापून, आणि चिंचेचं कोळ घेतले. तुम्ही चिंच नसाल घात तर कोकम टाकू शकता. आणि ही मी कोथिंबीर घेतले बारीक कापून. फोडणीसाठी तेल घेतले, आणि आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि हळद थोडी. तर चला मी गॅस चालू करून घेते. बस मस्त मी बारीक वाटण वाटून घेतले, मिरची, धणे, लसूण आणि ओलं खोबरं. तर असं मी बारीक वाटून घेतले. गॅस पण चालू केलाय. आता मी तेल घालून घेते. तेल तुमच्या आवडीनुसार घाला, तुम्ही कमी जास्त करू शकता. तेल गरम झालं आपलं. आता मी लसूण घालून घेते बारीक ठेचलेला. आता हा बारीक चिरलेला कांदा घालून घेते लसणावर. आता हा थोडा ब्राऊन होईपर्यंत आपण कांदा आणि लसूण परतून घेऊया. गॅस मीडियम केला आपण. आता हा व्यवस्थित परतून घेऊया कांदा लसूण. हे बघा, असा कांदा लसूण आपण जरा परतून घेतलाय. आता हे आपण जे वाटण केलंय ते घालून घेऊ. आता हे असं जरा कांद्यात आपण परतू वाटण. तर हे कलरसाठी मी जरा काश्मीरी पावडर घालते थोडीशी, कालवणाला कलर येण्यासाठी. चवीनुसार मीठ पण घालून घेते. हळद घालते. हे चांगले 2 मिनिटं परतूया आपण मसाले. दोन मिनिटं परतून झाले. आता हे आपलं वाटणाचं पाणी होतं ते मी घालून घेते. आता रस्सा तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही पाणी घालू शकता. तर हे बघा, आता हे एवढं मी रस्सा बनवलाय. आणि आता हे कोकम घालून घेते, आणि थोडंसं मी चिंचेचा कोळ घालणार आहे. हे बघा, मी थोडं चिंचेचा कोळ घालून घेते. तुम्ही नुसतं कोकम घातलं तरी चालेल. आणि त्याला मस्त उकळी काढायची, जेणेकरून आपले मसाले चांगले कालवणात शिजले पाहिजे. तर एक उकळ काढून घ्यायचा.